झी 24 तास एक पाऊल पुढे. देऊळ आणि भारतीय नंतर देवीशा फिल्म्सचा आणखी एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सतनागत असं या सिनेमाचं नाव आहे. यातली स्टारकास्ट माहितीये का? महेश मांजरेकर, सयाजी शिंदे आणि भरत जाधव. सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हजेरी लावली होती. सो पाहूयात. देवीशा फिल्म्सचा सतनागत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खास उपस्थितीत मुंबईत सिनेमाच्या म्युझिक लॉन्चचा सोहळा रंगला. प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळा मेसेज घेऊन येतो असं सांगत सचिननं आपला भाऊ नितीन तेंडुलकर यांनी सिनेसृष्टीत केलेल्या नव्या इनिंगचं खास कौतुक केलं. आम्हाला सगळ्यांना घरी तो कविता लिहितो आणि इवन हे म्हणू शकतो की इज अ टेरिफिक आर्टिस्ट. त्याच्याकडे एक गिफ्ट येते. पण हे थीम सॉन्ग ह्या मूवीसाठी जे लिहिलं आहे त्याने नॉट ओन्ली आम्हाला घरच्यांना पण बाहेरच्यांना सगळ्यांना कळेल की देर इज अ हिडन टॅलेंट हिअर आणि गॉड्स गिफ्ट मी म्हणू शकतो. तर हा जो म्युझिक ॲल्बम आहे हा माझ्यासाठी बिकम्स इवन मोर स्पेशल कारण माझ्या भावाने लिहिलेलं आहे. राजकारणी आणि पोलिसांची भ्रष्ट युती आणि त्यात भरडलं जाणारं सर्वसामान्यांचं आयुष्य. राजू पारसेकर दिग्दर्शित ह्या सिनेमात महेश मांजरेकर, सयाजी शिंदे, भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. तिसरा चित्रपट आहे आणि पहिल्या 2 चित्रपटाप्रमाणेच हा कुठल्या तरी एका सामाजिक विषयाला धरून काढलेला चित्रपट आहे. 2 तास मराठी माणसाची करमणूक तर नक्कीच होते, पण ती करमणूक होतानाच आपल्या भोवतीचे जेव्हा प्रश्न आम्ही लोकांपुढे आणतो आहोत आणि देऊळ झालं, भारतीय झालं, त्याचप्रमाणे सतनागत या माध्यमातून आम्ही स्त्रियांच्या बाबतीत होणारी वागणूक आपल्या देशातली आम्ही लोकांपर्यंत आणतो आहोत. ह्या सगळ्या व्यवस्थेचा आपण एक भाग आहोत आणि हा भाग तुम्ही आहात हे दाखवण्याची धडपड म्हणजे सतनागत. नितीन तेंडुलकरांनी एक सुंदर गाणं त्या कादंबरीचं सार असं कमीत कमी शब्दात मांडलं आणि सचिन तेंडुलकरांच्या हस्ते प्रकाशन हा एक योग चांगला आला. आणि अरविंद जगताप यांनी याचे डायलॉग फार सुंदर लिहिलेले आहेत, पटकथा चांगली मांडलेली आहे. एक चांगले कलाकार मिळाले आहेत. म्हणजे भरत जाधवनी पहिल्यांदाच वेगळा रोल केला आहे. महेश मांजरेकरचा रोल यात सुंदर आहे. याच्यामध्ये मला एक संपादकाचा रोल करायला मिळाला आहे आणि त्याचा पण एक चेहरा, वेगळा चेहरा आणि वेगळा माणूस असा तो भूमिका आहे. कादंबरी वाचताना ही सगळी पात्र डोळ्यासमोर येतात. जसं सयाजी शिंदेनी ही कादंबरी वाचलेली आहे आणि तो चित्रपट तोही करणार होता आणि त्याच्या डोक्यात तो शिंदे होताच. महेश मांजरेकरने पण ही कादंबरी वाचली आणि त्याला माहिती होतं की आसोले हा मी आसोले आहे. तर त्यामुळे काय की हे जेव्हा मी करायला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात पण तेच कॅरेक्टर्स होते, सयाजी किंवा महेश. त्यामुळे त्यांना सांगायला हा ठीक आहे हे कमी त्यांच्या डोक्यात त्याच कॅरेक्टर असल्यामुळे मला ते इझी झालं त्यांना कास्ट करायला. ही खूप आनंदाचीच गोष्ट असते की तुमची काय होतं, तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा समाजात काहीतरी घडलेलं असतं, म्हणजे जिवंत काहीतरी असतं, ते उचलता आणि त्याच्यावर मग काल्पनिकतेचा आधार देऊन ते लिहिता आहे ना. तर मग ते लिहून झाल्यानंतर ते पूर्णपणे काल्पनिक ठरतं. चित्रपट येताना ते पुन्हा एकदा जिवंत होतं. ही प्रक्रिया फार अप्रतिम आहे. एकूणच देऊळवर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर उमटवल्यानंतर देवीशा फिल्म्सचा हा नवा सिनेमा एक वेगळं काहीतरी प्रेक्षकांसाठी घेऊन येईल अशी आशा करूयात. प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.